नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सुक्की करंदी म्हणजेच आपण सुक्का जवला जो असतो तर त्याची भाजी बनवणार आहोत। चला तर उशीर न करता आपण रेसिपी स्टार्ट करूया। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात आधी इथे बघा मी करंदी इथे अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ही बाकीची मी स्वच्छ करायची ठेवली आहे दाखवण्यासाठी। तर बघा अशा प्रकारे ती स्वच्छ करायची आहे। त्याचं ते जे तोंड आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ती स्वच्छ करायची आहे आणि बाकी काही घाण असेल ती पण काढायची आहे। तर सर्व आपण अशा प्रकारेच कट करून घ्यायचे आहे। बघा सेम अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे। पुन्हा एकदा दाखवते। तर बघा इथं जेवढी बाजूला काही घाण असेल ती काढायची आहे आणि वरचं ते सुकडचं तोंड असतं तर ते पण आपल्याला काढायचं आहे। तर अशीच आपण सर्व स्वच्छ करून घ्यायची आहे। तर थोडा टाईम लागतो पण चवीला खूप अप्रतिम अशी होते ही भाजी। तर हे सर्व आपण बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि आता मग त्याला आपल्याला स्वच्छ झाली की आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायची आहे। तरी तुम्ही बघा सगळं स्वच्छ करून झालेली आहे माझी। आता कढईमध्ये आपल्याला ती गरम कढईमध्ये आपल्याला ही टाकायची आहे आणि त्याला हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। लालसर असं आपण याला भाजून घेणार आहोत। तर भाजूनच करायची म्हणजे कसं सुकडचा वासही जास्त येत नाही आणि भाजी ही खूप चविष्ट अशी लागते। तर आता ही सर्व भाजून घेतली आहे। तुम्ही बघू शकता लालसर अशी भाजून घ्यायची आहे आणि आता मग याला धुवायची आहे आपल्याला। तर आता याला मी 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे म्हणजे आपली जी करंदी आहे ती मस्त स्वच्छ होणार आहे। तर आता इथं पाहू शकता स्वच्छ करून घेतली आहे मी, धुवून घेतलेली आहे हिला। आणि आता आपल्याला कढई घ्यायची आहे एक भाजी करण्यासाठी। तर ह्या कढईमध्ये आपण 2 चम्मच तेल टाकायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला इथे लसणाच्या 3-4 पाकळ्या अशा प्रकारे बारीक करून घ्यायच्या आहे आणि त्या सर्वात आधी तेलामध्ये टाकायच्या आहे आणि त्या लालसर अशा फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्याचं असं लालसर फ्राय झालं की त्यामध्ये आपण 2 मोठे कांदे अशा प्रकारे बारीक कट करून टाकायचे आहेत। आता कांदा जो आहे ना तो सर्वात आधी आपल्याला मऊसर असा शिजवून घ्यायचा आहे। तर याला आपण मीडियम गॅसवरती शिजवणार आहोत आणि हलकासा कांदा मऊ पडला की मग बाकीचं टाकणार आहोत। तर त्याआधी आपण यामध्ये कढीपत्ता पण टाकूया। 5-6 पानं कढीपत्त्याचे टाकायचे आहे आणि आता कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा कसा मऊसर असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। तर टोमॅटोला पण आपण परतून घेणार आहोत। तर टोमॅटोला आपण जास्त काही शिजवणार नाहीत कारण नंतर आपलं करंदीसोबत पण टोमॅटो छान शिजला जाणार आहे। तर इथं आपण हलकासा परतून घेतला आहे। आता बाकीचे मसाले टाकायचे आहे। हळद टाकली आहे अर्धा चम्मच, गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला इथे 1 चम्मच, त्याचबरोबर मिरची पावडर टाकायची आहे 1 चम्मच। तर एवढेच मसाले इथे टाकायचे आहेत आणि यामध्येच आपली छान अशी चविष्ट भाजी तयार होणार आहे। तर आता हे मसाले चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर यांना पण आपल्याला चांगले फ्राय करून झालेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये जी आपण करंदी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे तर ती टाकायची आहे आणि नंतर आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। तर आता हलकंसं आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून झालं की आपण याला एखादा मिनिटभर 1 ते 2 मिनिटं आपल्याला ह्याला झाकण ठेवून बारीक गॅसवरती ठेवायचं आहे कारण मीठ आणि मसाला ते छानपैकी एकत्र मुरलं गेलं पाहिजे, आतपर्यंत मसाला गेला पाहिजे। त्यासाठी आपण 2च मिनिटं याला सर्वात आधी अशा प्रकारे फ्राय करून झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। तर आता 2 मिनिटं झालेली आहेत। आता 2 मिनिटांनी आपल्याला झाकण काढायचं आहे आणि पुन्हा ह्याला खालीवर असं परतून घ्यायचं आहे आणि आता या स्टेपला आपल्याला यामध्ये हलकंसं पाणी टाकायचं आहे। तर इथं साधारण मी 1 कपभर पाणी टाकलेलं आहे। तर इथं पाणी टाकल्यानंतर पुन्हा ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण ह्याला 7 ते 8 मिनिटं आता झाकण ठेवून बारीक गॅसवरती शिजवायचं आहे। एकदम बारीक गॅसवरती शिजवायचं आहे याला, मीडियम गॅसवरती पण नाही, बारीक गॅसवर छानपैकी 7 ते 8 मिनिटात शिजून रेडी होते। टोटल आपल्याला 10 मिनिटात आपली करंदी छान मऊसर अशी शिजून रेडी झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि छान अशी रेडी झालेली आहे। आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करायची आहे। तर तुम्ही पाहू शकता किती चमचमीत आणि मस्त मसालेदार अशी करंदी चविष्ट अशी आपली रेडी झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।